नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 20 ऑगस्ट. 20 ऑगस्ट आहे आणि बुधवार आहे आणि आज आहे प्रदोष आहे आणि त्या दिवशी आम्हाला जेजुरीच्या खंडेरायाचा अभिषेक करण्याचा मुहूर्त आणि टायमिंग मिळाला होता आणि तो टायमिंग आम्ही अगोदरच घेतलेला होता आणि तो 12चा टायमिंग होता. शक्यतो करून गाभाऱ्यामध्ये कोणालाही अभिषेक करायला मिळत नाही, पण आम्ही खूप भाग्यशाली की आम्हाला पहिल्यांदाच गाभाऱ्यामध्ये अभिषेक करायला मिळाला आहे. आम्ही आता ह्या पायऱ्याने आता जेजुरीच्या गडावरती चालत चाललेलो आहे. दोन्ही बाजूला दुकाने असे गच्च भरलेले आहेत आणि पूजेचे साहित्य, खाण्याचे साहित्य, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य, वस्तू म्हणजे घंटे, पिंड, देवाच्या मूर्त्या, अशा प्रकारचे साहित्य, प्रसाद, फुले, हार, नारळ, हळदी, कुंकू, सगळ्या प्रकारचे प्रसाद, वेगवेगळ्या प्रकारचे मुलांची खेळणे वगैरे, म्हणजे भरपूर काय वेगवेगळे घरातल्या वस्तू, अशा भरपूर साहित्य होतं. आणि आम्ही आता पायरीने वरती चाललेलो आहे. आता पायऱ्या चढणं म्हणजे थोडं अवघडच आहे. मी पण ह्या पायऱ्याने पहिल्यांदाच चाललेली आहे. कारण जेव्हा आम्ही जुन्या गाड्याच्या पायऱ्या चढल्या होत्या तेव्हा आम्ही आमच्या लग्नाच्या वेळेस त्या पायरीने आम्ही जेजुरीच्या गडावरती चढत गेलेलो आहे. तेच पायऱ्या 9,00,000 पायऱ्या आहेत असं म्हणतात. पण ह्या पायऱ्या तरी पण अर्धा तास तरी चालायला लागतोच या पायऱ्यांना. पण वरून पाऊस पडत होता, त्याच्यामुळं चालायला जास्त त्रास होत होता. पाय घसरत होते आणि भंडारा पण असा रस्त्यात पडलेला असल्यामुळे त्याच्यावरनं पण असं पाय घसरत होते. हे घोडा आहे. घोड्यावरती तो मुलगा, म्हणजे प्रत्येकजण त्याच्यावरती, ज्याला फोटोशूट करायचा आहे तो त्याच्यावरती फोटोशूट करत होता. याच्यावरती फोटोशूट करून ते लोकांना देत होता. आणि आता आम्ही हे वरती चाललेलं आहे. मी थांबत चाललेलं आहे, कारण मला पण एकदम पायऱ्या चढणं शक्य नाही, कारण पायऱ्यावरती पण शेवाळ चढलेला आहे. रस्त्याचं काम चालू आहे. ज्या रस्त्याने वर ती गाडी जात आहे तो रस्त्याचं काम चालू असल्यामुळं गाड्या बंद होत्या. आता इथूनही रस्त्याच्या कामासाठी मटेरियल चालवलेलं आहे, त्याच्यामुळं तर अजूनच चिखल आहे झालेला आहे. वरती आभाळ बघा कसं वातावरण आहे, दिसायला किती असं सुंदर, असं बघतच बसावं ह्या वातावरणाकडे. मन प्रफुल्ल करणारं, आनंदाने भारावून जाणारं. आणि मी ह्या आनंदात होते की आज आपल्याला प्रत्यक्ष खंडोबाजवळ आणि खंडोबाच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला अभिषेक करायला मिळणार आहे. या आनंदात मला एवढ्या पायऱ्या चढत होती तरी पण मला कुठलाही त्रास होत नव्हता. मी आनंदाने पायऱ्या चढत होते. कुठलाही थकवा येत नव्हता. उलटं उल्हासाने कधी ह्या पायऱ्या संपतील आणि कधी मी देवाचं दर्शन घेईल आणि कधी आमचा अभिषेकला सुरुवात होईल. हे पायऱ्या खड्या आहेत, त्यामुळे चढताना त्रास होतो, उतरताना त्रास होत नाही आहे. तसं दोन्ही बाजूला सपोर्ट दिलेला आहे. ज्याला बाबा चढायला त्रास होतो त्यांनी सपोर्ट एका हाताने धरून असं चालू शकता. पण खाली ओला असल्यामुळं मला एका हाताने साडी आवरावी लागत होती, एका हाताने सपोर्टला धरून चालावं लागत होतं. अशा प्रकारे आम्ही ह्या पायऱ्या वरती चढत गेलेलो आहे. आता जवळजवळ आम्ही मंदिराच्या मेन दरवाजाच्या जवळ आलेलो आहे. वरून भाविक दर्शन घेऊन खाली येत आहेत. बघा, दर्शन घेताना किती पटपट खाली येत आहेत. आणि मी थांबत पायऱ्या चढत आहे. आणि आभाळ, वरून आकाश, डोंगर, बाजूला हिरवेगार झाडं. आता मी दरवाजातून आतमध्ये आलेले आहे. गडामध्ये जेजुरी गडावरती पोचलेलो आहे आम्ही. आता हे सगळं वातावरण, सगळं कसं हे शांत, मन आनंदी, उत्साही, सगळे भक्त दर्शन घेत होते, काही दर्शनाला येत होते. सगळीकडे असा भंडारा उधळलेला होता. प्रत्येकाला दर्शनाची ओढ लागलेली होती. दर्शन झाले की पटदिसणे गड उतरून खाली जायची
पण गोड लागलेले होते. हे बघा, हे दीपमाला आहेत, जवळजवळ 6 दीपमाला आहेत. याच्यावरती संध्याकाळी दिवे प्रज्वलित केले जातात. हे बघा, वरचे मंदिराचे कळस दिसतात. 6 ते 7 कळस आहेत ह्या मंदिराला. मेन कळसाच्या बाजूला बाकी वेगवेगळ्या प्रकारचे कळस आहेत. यालाच सोन्याची जेजुरी पण म्हणतात. सोन्याची जेजुरी देवगरा गेले, जेजुरी निळा घोडा, असं काहीतरी गाणं आहे. आणि आता आम्ही सगळेजण मंदिराच्या दिशेने चाललेलो आहे, कारण आज श्रावण महिन्यातले शेवटचे दिवस असल्यामुळं जास्त गर्दी नव्हती मंदिरामध्ये. आणि हे बाजूला कमानीतून आम्ही फोटो काढले. आमच्याकडे वेळ होता, 12चा अभिषेक असल्यामुळे टाईम होता, त्यामुळं आम्ही ह्या कमानीमध्ये थांबलेलो होतो. आणि इथून मी बाहेरून थोडंसं शूट घेतलं की बाबा जेजुरी कशी दिसते वरून, गडावरून. तर बघा कशी दिसते. तिथं बाजूला छोटंसं तळं आहे, पूर्ण जेजुरी दिसते गडावरून. झाडं आहेत, डोंगर आहेत, खूप असं सुंदर. वरून आकाश, पाऊस पडतोय, निळं काळं पांढरं आकाश दिसते. आणि खाली हिरवे झाडे, हिरवळ पूर्ण अशी. आणि पावसाचे दिवस असल्यामुळे खूप असं सुंदर वातावरण होतं. बघायला पण खूप असं छान वाटत होतं. इकडं आहे जेजुरीचं ते मेन धरण आहे, ते पाणी दिसतंय बघा लाईनने त्या धरणातलं. त्याचं पण शूट आलेलं आहे मोबाईलमध्ये. ते खूप लांब आहे गडापासून. आता आम्ही मंदिरात दर्शनासाठी चाललेलो आहे. या पायऱ्यावरून चाललेलं आहे. पायऱ्या लोखंडी असल्या तरी पाय घसरत नाहीत. त्याच्यावरती कार्पेट चिटकवलेलं आहे, त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यावरून चालता येते. तशी त्यांनी चांगली सोय केली होती. एका साईडने धरून असं चालता येत होतं. ओलं जरी असलं तरी पाय घसरत नव्हते. भाविक दर्शनासाठी मंदिरात चाललेले होते. पुढेही त्यांनी असं खाली कार्पेट अंथरलेलं होतं. आणि ह्या पण पायऱ्या खड्या आहेत, त्यामुळं उतरताना तर एवढा काही त्रास झालेला नाही आहे. आणि त्या पायऱ्याला फक्त मंदिरात जाण्यासाठी त्याचा उपयोग होतो, बाहेर जाताना त्याची गरज नाही. आता आम्ही मंदिरात चाललेलो आहे. आणि सगळे एक रांगेत, कुणा असं शिस्तीत व्यवस्थित, कोणाला धक्का न देता असे सगळेजणं भाविक मंदिरात प्रवेश करत आहेत. आता मी पण मंदिरात प्रवेश केलेला आहे. बघा सगळीकडे भंडारा पडलेला आहे, लोकांनी भंडारा उधळलेला आहे. आणि आता प्रत्येक मंदिराच्या तिथं छोटासाच दरवाजा असतो. हे तुम्हाला पाठीमागं पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. वरच्या साईडला पण देवाची मूर्ती आहे आणि तिथं भंडारा ठेवलेला. भंडाराने खोबरं असतं, ते भंडारा कपाळाला लावून तिथून भंडारा थोडं आपण आपल्या ह्याच्यामध्ये घेतो. आता आतमध्ये आम्ही मंदिरात आलेलो आहे. इथं खंडेरायाचा घोडा आहे आणि हे घोड्याला पण आम्ही भाविक भंडारे वाहतात. आणि प्रत्येकजण तिथला भंडारा आपल्या कपाळी लावून त्यातला भंडारा पण आपल्या भंडाऱ्यामध्ये मिक्स करतात. अशा प्रकारे आम्ही पुढं दर्शनाच्या दिशेने मंदिरात आत चाललेलो आहे. आणि इथंही आम्ही भंडारा वाहिलेला आहे. इथंही मूर्ती आहे. आणि आता हे बघा मंदिरातलं आतलं दृश्य. वरच्या साईडला खंडेराय आहेत, बाणाई आहे, माळसा आहे. आणि आता आमचा अभिषेकसाठी नंबर लागलेला आहे. एका वेळेस अभिषेकला 5 ते 6 जोड्या घेतात, कारण तिथं जास्त बसण्यासाठी जागा नसते. आता आम्ही अभिषेकला बसलेलो आहे. आमचा अभिषेक सुरू झालेला आहे. आता पुढच्या बाजूला आमचे पंडित आहेत, बाजूला माझे मिस्टर आहे आणि मी बसलेले आहे. आणि गाभाऱ्यात हा पहिल्यांदाच आमचा अभिषेक आहे, त्याच्यामुळं मला खूप खूप आनंद झालेला होता. आणि
आता हे लेडीज पुढं वाकल्यामुळं असंच वाकून आपल्याला पण याला लिंगाला हात लावावं लागतं आहे. खंडेरायाचं लिंग असते, परत त्याच्या बाजूला माळसाचं आहे, त्याच्या बाजूला बाणायचं आहे. आणि अशा प्रकारे आमचा अभिषेक पूर्ण झालेला आहे. अभिषेक व्यवस्थितरित्या पार पाडलेला आहे. कुठलीही घाई गडबड न करता अभिषेक त्यांनी केलेला आहे. इथं इथं कासवाची मूर्ती आहे, इथं पालखी आहे आणि इथं तळी भरतात. आणि ज्याचा ज्याचा अभिषेक झालेला आहे ते लोक इथं बाहेरच्या बाजूला अभिषेक झाल्यानंतर बाहेरच्या बाजूला येऊन तळी भरतात आणि त्यांचे पुजारी येऊन त्यांच्याकडून तळी भरून घेतात. अशा प्रकारे आम्ही पण इथं बाहेर येऊन तळी भरलेली आहे. आमच्या पंडित आले होते आणि त्यांनी आमच्याकडून तळी भरून घेतलेली आहे. जे काय त्यांना काही बोलायचं असतं ते बोलतात, जे काय आपल्याला सांगायचं असतं ते सांगतात आणि त्या पद्धतीने अशी तळी भरली जाते आणि भंडारा उधळला जातो. आणि तिथंच एक बाबा खंडेराया म्हणजे हे बघा आतल्या गाभाऱ्यातलं दृश्य, हे पुढचा जे गाभाऱ्यामध्ये हे मोठं लिंग आहे ते खंडेरायाचं आहे, त्याच्या बाजूचं माळसाचं आहे आणि वरती जे वरच्या साईडला जे हार घातलेला आहे ते बाणायचं आहे. हे हार घातलेलं बाणायचं आहे. अशा प्रकारे यांचा अभिषेक केला जातो. खंडेरायाचा आणि माळसाचा अभिषेक केला जातो आणि अशा प्रकारे आमचा अभिषेक संपन्न झालेला आहे. आणि सगळे अभिषेकला जे भाविक होते, भक्त होते, सगळे खुश झाले आणि आनंदी झाले. आणि अभिषेक करून आम्ही आता बाहेर मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. लोक आता दर्शन झाल्यावरती म्हणतात ना, मंदिरामध्ये थोड्या तरी वेळ थांबावं म्हणून लोक असे विश्रांतीसाठी बसलेले आहेत. आणि सगळं काही दर्शनाला येतात आणि काही दर्शन घेऊन माघारी जातात. वरून बघा मंदिराचा कळस कसा दिसतो, हे पाठीमागच्या साईडचं दृश्य आहे. हे कमानी आहेत लोकांना बसण्यासाठी. हे डस्टबिन कचऱ्याची व्यवस्था इथं केलेली आहे. इथं आता ह्या साईडला आम्ही आलेलो आहे. या साईडला माळसाची शिला आहे, खूप मोठी अशी शिला आहे आणि तिच्यावरती पण भंडारा उधळतात, तिथला भंडारा लावतात. ही माळसाची शिला आहे. तिथं मी एक फोटो घेतलेला आहे. मूर्ती पण आहे माळसाची आणि शिला पण आहे. आणि त्याचं दर्शन घेऊन आम्ही इथून आता पुढे चाललेलो आहे. हे मंदिराचा पाठीमागचा भाग आहे. आणि अशा प्रकारे आमचं संपूर्ण मंदिराला आम्ही प्रदक्षिणा घातली आहे. आणि आता मग ह्या मंदिराला 2 दरवाजे आहेत. एक मेन दरवाजा आहे, त्या बाजूला 9 लाख पायऱ्या आहेत. आणि जो छोटा दरवाजा आहे त्यातूनच लोक येतात आणि त्याच बाजूने बाहेर पण जातात. इथंही एक